ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण ज्या तिथीच्या उंबरठ्यावर उभे आहोत ना, तो दिवस काही साधा सुद्धा नाही बरं का. ही विजया एकादशी आहे. ही तीच शक्ती आहे जी तुमच्या आयुष्यातील मोठ्यातल्या मोठ्या संकटांवर तुम्हाला विजय मिळवून देईल. माझा विश्वास ठेवा. मंडळी बघा, या जगात असं कोण आहे ज्याला दुःख नाही? तुम्हीच सांगा. कुणाला संसाराची चिंता जाळतीये, कुणाला गुप्त शत्रूचा त्रास आहे, तर कुणाचे कोर्ट कचेरीचे कामं वर्षानुवर्ष अडकलेलं आहे. अहो, कधी कधी तर आपल्या मनाला इतकी हुरहुर लागते, वाटतं की चहूबाजूने अंधार दाटलाय आणि बाहेर पडायला रस्ताच उरला नाहीये. तुम्हाला माहितीये का, अगदी अगदी अशीच अवस्था त्या त्रेतायुगात आपल्या लाडक्या प्रभू श्री रामचंद्रांची झाली होती. अहो, जरा विचार तर करा. ज्या माझ्या प्रभूंच्या नुसत्या एका कटाक्षाने हे संपूर्ण ब्रह्मांड चालू शकतं, ज्यांच्या नावानं दगडसुद्धा पाण्यावर तरंगले, त्या जगन्नियंत्याला, त्या माझ्या विठू माऊलीसारख्या रामाला एका सामान्य माणसासारखं हतबल होऊन का बरं उभं राहावं लागलं असेल? समुद्राच्या काठावर उभे राहून जेव्हा समोर अथांग पाणी आणि पलीकडे तो महाबलाढ्य रावण दिसत होता, तेव्हा स्वतः देवानं सुद्धा एक व्रत केलं होतं. देवाला व्रताची काय गरज पडली हो? या प्रश्नाचं उत्तर आजच्या या कथेत दडलंय. मंडळी, ही कथा फक्त कथा नाहीये, हे एक अमृत आहे. ज्या एकादशीनं रामायणाचं युद्ध जिंकवून दिलं, ज्या एकादशीनं वानरांच्या सैन्यात हत्तीचं बळ भरलं आणि ज्यामुळे लंकेत धर्माचा ध्वज डौलाने फडकवला गेला. शास्त्र तर शपथ घेऊन सांगतं की जो कोणी अगदी मनापासून ही विजया एकादशीची कथा ऐकेल ना, त्याची मागच्या जन्माची पापं सुद्धा जळून खाक होतील. आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. आणि खरं सांगते, ही कथा तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या रावणावर म्हणजे संकटांवर मात करायला नक्कीच बळ देईल. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, प्लीज पुढचा थोडा वेळ तुमचं मन, तुमचं चित्त सगळं काही या हरीच्या चरणी अर्पण करा. अहो, संसाराचा व्याप तर रोजचाच आहे. आज थोडा वेळ बाजूला ठेवा की आणि या ज्ञानगंगेत डुबकी मारा. सुरुवात करण्याआधी जर तुमचं त्या पांडुरंगावर आणि प्रभू रामावर खरंच प्रेम असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. बघूयात किती रामभक्त आज आपल्या सोबत आहेत. आणि हो, अशाच आपल्या हक्काच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या पुराणिक मराठी परिवाराला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का. चला तर मग आता मनानेच त्या समुद्रकिनारी जाऊया आणि अनुभवूया विजया एकादशीचा हा अगाध महिमा. मंडळी, ही कथा काही अशी साधीसुधी गोष्ट नाही बरं का. आपल्या पवित्र अशा स्कंद पुराणात या कथेचा उल्लेख चक्क सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे. म्हणजे बघा, या गोष्टीला किती महत्त्व असेल. द्वापार युगाची ही गोष्ट आहे, जेव्हा साक्षात धर्मराज युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण एकांतात बसले होते ना, तेव्हा युधिष्ठिराच्या मनात एक शंका आली. त्यांना काळजी वाटली की पुढे येणाऱ्या या कलियुगात जेव्हा माणसं संकटांनी घेरलेली असतील, शत्रूंचा त्रास मागे लागलेला असेल, तेव्हा त्या जीवाने नक्की कोणाला शरण जावे. तेव्हा अत्यंत नम्रतेने हात जोडून धर्मराज युधिष्ठिर श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. हे मधुसूदना, हे वासुदेवा, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते ना, तिचे नाव काय आहे आणि तिचे नक्की महात्म्य काय? हे जगन्नाथा, कृपया माझ्यावर कृपा करा आणि मला या व्रताचा विधी सांगा, जेणेकरून भविष्यात मानवाचे कल्याण होईल. बघा हा मंडळी, जरा इकडे लक्ष द्या. युधिष्ठिर स्वतःसाठी नाही, तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या कल्याणासाठी हा प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या मनातली ही तळमळ पाहून भगवान श्रीकृष्ण सुद्धा गालातल्या गालात हसले. त्यांचे डोळे प्रेमाने भरून आले. आणि मग श्रीकृष्ण आपल्या शांत स्वरात उत्तर देतात. हे राजा युधिष्ठिरा, तू खरोखरच धर्माचा अवतार आहेस. तू आज असा प्रश्न विचारला आहेस ज्याचं उत्तर ऐकल्याने सुद्धा मनुष्याचे कोटी कोटी जन्मांचे पाप नष्ट होऊ शकतात. हे राजन, फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या एकादशीला विजया एकादशी असं म्हणतात. आणि नावाप्रमाणेच ही एकादशी भक्ताला तिन्ही लोकात विजय मिळवून देते. मग ते युद्ध असो, कोर्टाची ती न संपणारी पायरी असो किंवा संसारातील कटकट असो, या व्रताने अशक्य गोष्टीही साध्य होतात. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे युधिष्ठिरा,
या व्रताचं महात्म्य इतकं अगाध आहे की सांगायला शब्दही अपुरे पडतील. पण तरीही एकदा नारद मुनींनी ब्रह्मदेवाला हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना एक गुपित सांगितलं होतं. ते म्हणाले होते की विजया एकादशी हे साधे व्रत नाही, तर हे पापहारिणी आहे. अगदी ब्रह्महत्येसारखे महापाप सुद्धा याच्या प्रभावाने भस्मसात होतात. आणि मुख्य म्हणजे हे व्रत मनुष्याला या लोकात सुख तर देतेच, पण मृत्यूनंतरही विष्णू लोकात जागा मिळवून देते. पण मंडळी, श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एक गोष्ट विशेष करून सांगितली. ते म्हणाले, युधिष्ठिरा, या व्रताची खरी ताकद पाहायची असेल ना, तर आपल्याला त्रेतायुगात जावं लागेल. तिथे साक्षात प्रभू श्रीरामांनी या व्रताचे पालन केले होते. तुम्ही विचार कराल, रामांनी हे व्रत का केले? रावणासारख्या महाबलाढ्य शत्रूला मारण्यासाठी माझ्या रामांना या व्रताची गरज का पडली? चला तर मग श्रीकृष्णाच्या शब्दांचा धागा पकडून आपण आता त्या रामायणाच्या काळात जाऊया, जिथे त्या समुद्रकिनारी एक इतिहास घडणार होता. मंडळी, आता आपण मनानं त्या द्वापार युगातून मागे त्रेतायुगात प्रवेश करूया. जरा डोळे बंद करा आणि बघा, ती वेळ होती वनवासाची. अहो, 14 वर्षांचा वनवास भोगत असताना त्या पंचवटीत रावणानं कपटानं आपल्या सीतामातेचं हरण केलं होतं. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण वणवण रानोमाळ भटकत होते. जटायूचा उद्धार करून, शबरीची उष्टी बोरे खाऊन आणि हनुमानाची ती अभेद्य मैत्री करून आता वानरसेना लंकेच्या दिशेनं निघाली होती. पण नियतीची परीक्षा अजून संपली नव्हती बरं का. वानरसेना चालत चालत त्या दक्षिण समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचली आणि तिथेच सर्वांची पावलं थबकली. समोर अथांग पसरलेला तो महासागर, ज्याचा ना अंत ना पार. त्या लाटांचे तांडव असे की बघणाऱ्याचा थरकाप उडावा. आणि त्या भयंकर समुद्राच्या पलीकडे रावणाची ती सोन्याची लंका, जिथे माझी माता सीता त्या अशोकवनात आसवे ढाळत प्रभूंची वाट पाहत होती. त्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतीला झुकला होता, पण प्रभू रामचंद्रांच्या मनातील चिंतेचा सूर्य मात्र मावळत नव्हता. ते समुद्राच्या वाळूवर एका शिळेवर शांत बसले होते. वानरसेनासुद्धा एकदम शांत, चिडीचूप. हनुमानासारखे महाबली, सुग्रीवासारखे राजे आणि जांबवंतांसारखे ज्ञानी असूनही या अफाट समुद्राला कसं पार करायचं, हा प्रश्न प्रत्येकाच्या काळजात धस्स करत होता. मंडळी, प्रभू राम हे साक्षात विष्णूचा अवतार होते. त्यांनी मनावर घेतलं असतं तर एका बाणात समुद्र कोरडा करू शकले असते. हो, नक्कीच. पण नाही, ते मर्यादा पुरुषोत्तम होते ना. त्यांना मानवाचा देह धारण करून मानवाच्याच मर्यादेत राहून धर्माचा विजय मिळवायचा होता. त्यांना जगाला हेच तर दाखवून द्यायचं होतं की संकट कितीही मोठं असो, धर्माने आणि संयमाने त्यावर मात करता येतेच. पण शेवटी मानवी मनच ते. सीतेच्या आठवणीने प्रभूंचे हृदय व्याकुळ झाले, डोळ्यात पाणी तरळले. त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या आपल्या लाडक्या लक्ष्मणाकडे पाहिले आणि अत्यंत करुण स्वरात म्हणाले, हे सौमित्री, लक्ष्मणा, हे संकट सामान्य नाही रे. समोर हा अथांग समुद्र आहे, ज्यात मगरी आणि भयानक जलचर आहेत. आपल्याकडे ना जहाजी आहेत ना नौका, आणि पलीकडे रावणासारखा मायावी राक्षस आहे, ज्याने त्रैलोक्याला जिंकले आहे. माझी सीता तिथे एकटीच त्या असुरांच्या कैदेत आहे. ती कशी जगत असेल रे? काय करत असेल? आपण हा समुद्र कसा पार करणार? मला तर काहीच मार्ग दिसत नाहीये. रामांचे हे शब्द ऐकून वानरसेना सुद्धा चिंतित पडली. साक्षात भगवंतच जर असे हतबल झाले तर भक्तांचे काय होणार? पण मंडळी, एक लक्षात ठेवा, जिथे संकट असते ना, तिथेच तो परमात्मा मार्गही दाखवतो. संकट मोठे होते, पण त्यावरचा उपाय त्याही पेक्षा मोठा असणार होता. लक्ष्मण, जो रामांची सावली होता, तो पुढे आला. त्याने आपल्या मोठ्या भावाच्या रामांच्या पायावर मस्तक ठेवले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाला,
दादा, अहो तुम्ही तर त्रैलोक्याचे स्वामी आहात. तुम्हीच तर आम्हाला शिकवले आहे की जे कार्य शक्तीने होत नाही ते भक्तीने आणि युक्तीने होते. तुम्ही आदिपुरुष आहात, तुम्हाला काय अशक्य आहे? पण जर आपल्याला मानवी देहाच्या मर्यादेत राहूनच मार्ग काढायचा असेल तर आपल्याला कोणा ज्ञानी तपस्वीची मदत घ्यावी लागेल. लक्ष्मणाने आठवण करून दिली. दादा, मला आठवतंय, इथून जवळच अवघ्या अर्धा योजनावर एका महान ऋषींचा आश्रम आहे. त्यांचे नाव आहे ऋषी बकदालभ्य. ते भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणारे त्रिकालदर्शी आहेत. अनेक युगांपासून ते इथे तपश्चर्या करत आहेत. ते नक्कीच, हो नक्कीच आपल्याला या संकटातून मार्ग दाखवतील. चला दादा, आपण त्यांच्या चरणी जाऊया. बघा हां, संकट कितीही मोठं असलं तरी सत्संग आणि संतांचे मार्गदर्शन माणसाला तारून नेतेच नेते. लक्ष्मणाचा हा सल्ला रामांना पटला. ज्या रामाचे नाव घेतल्यावर लोक हा भवसागर पार होतात, तोच राम आज समुद्र पार करण्यासाठी एका ऋषींच्या आश्रयाला निघाला. मंडळी, हा प्रसंग आपल्याला काय शिकवतो माहिती आहे? की जीवनात जेव्हा दरवाजे बंद होतात तेव्हा अहंकार बाजूला ठेवून एखाद्या ज्ञानी गुरुला किंवा संताला शरण जावे. तिथेच आपल्याला प्रकाशाचा किरण मिळतो. प्रभू राम आणि लक्ष्मण त्या बकदालभ्य ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. तिथे काय घडले? ऋषींनी असा कोणता उपाय सांगितला ज्याने ही अशक्य गोष्ट शक्य झाली? चला तर मग पाहूया. मंडळी, लक्ष्मणाच्या सल्ल्यानुसार प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण वनातून मार्ग काढत त्या पवित्र आश्रमाकडे निघाले. जसे त्या आश्रमाच्या जवळ पोहोचले ना, तसे वातावरणात एक विलक्षण बदल जाणवू लागला. मगाशी जो समुद्राचा रौद्र आवाज कानावर पडत होता तो आता एकदम शांत झाला होता. त्या जागी आता वेद मंत्रांचे पवित्र सूर ऐकू येत होते. हवेत यज्ञाचा सुगंध दरवळत होता आणि मनाला एक वेगळीच न सांगता येणारी शांती मिळत होती. समोरच महर्षी बकदालभ्य यांची पर्णकुटी होती. हे ऋषी सामान्य नव्हते बरं का. त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या करून दिव्य दृष्टी प्राप्त केली होती. ते भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणारे साक्षात त्रिकाल ज्ञानी होते. आता बघा, प्रभू श्रीराम जे त्रैलोक्याचे स्वामी आहेत, ज्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावण्यासाठी मोठे मोठे देव सुद्धा रांगेत उभे असतात, तेच प्रभू श्रीराम आज एका साध्या मानवाप्रमाणे, एका शिष्याप्रमाणे ऋषींच्या आश्रमात प्रवेश करते झाले. त्यांनी आपले धनुष्यबाण बाहेरच ठेवले, अंगावरचा राजेशाही थाट बाजूला सारला आणि अत्यंत नम्रतेने ऋषींच्या समोर जाऊन त्यांना साष्टांग दंडवत घातला. ऋषी बकदालभ्य ध्यानात बसले होते, पण प्रभूंच्या आगमनाची चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले. समोर साक्षात नारायण रामाच्या रूपात उभे आहेत हे पाहून ऋषींचे शरीर रोमांचित झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी मनोमन देवाला वंदन केले, पण बाह्य जगत व्यवहारासाठी त्यांनी विचारले, हे रघुनंदना, हे दशरथपुत्रा, तुमचे स्वागत असो. पण प्रभू, तुमच्या चेहऱ्यावर ही चिंता कसली? ज्याच्या हातात कोदंड धनुष्य आहे त्याला कसली भीती? आणि वनवासात असताना तुम्ही इथे माझ्याकडे कशासाठी आला आहात? प्रभू श्रीराम हात जोडून अत्यंत विनयाने म्हणाले, हे मुनिवर, आपण तर सर्व ज्ञानी आहात, आपल्याला काय सांगणार? पण सध्या मी मोठ्या संकटात आहे. माझी पत्नी सीता लंकेत रावणाच्या कैदेत आहे आणि लंका गाठण्यासाठी समोर हा अगाध समुद्र उभा आहे. ना माझ्याकडे नौका आहे ना मार्ग आहे. हा समुद्र कसा पार करावा आणि त्या रावणावर विजय कसा मिळवावा हेच मला समजत नाही. कृपा करा ऋषीवर, मला काहीतरी उपाय सांगा. प्रभूंची ही लीला पाहून ऋषी बकदालभ्य हसले. ते म्हणाले, रामा,
तू स्वतःच जगाचा उद्धार करता आहेस. पण आज तू मानवी लीला करत आहेस. म्हणून मी तुला एक असा उपाय सांगतो ज्यामुळे तुझा विजय निश्चित आहे. ऋषींनी गंभीर आवाजात सांगितले, हे रामा, विजयासाठी केवळ शस्त्रांची नाही तर तपाची आणि व्रताची गरज असते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते, जिला विजया एकादशी म्हणतात, तू त्या एकादशीचे व्रत कर. हे व्रत साधेसुधे नाही रामा. हे व्रत ब्रह्मदेवाने नारदांना सांगितले होते आणि नारदांनी मला. या व्रतामध्ये अशी शक्ती आहे की जो कोणी हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विधीने करतो त्याला तिन्ही लोकात कोणीही पराजित करू शकत नाही. रामा, तू हे व्रत करशील तर हा समुद्र तुला नक्कीच रस्ता देईल आणि त्या रावणाचा, ज्याला आपल्या शक्तीचा गर्व आहे, त्याचा तू नक्कीच नाश करशील. प्रभू रामांनी ऋषींचे शब्द एकाग्रतेने ऐकले. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंतेची रेष पुसली गेली आणि तिथे आशेचा किरण चमकला. त्यांनी विचारले, मुनिवर, या व्रताची विधी काय आहे? हे कसे करावे? तेव्हा ऋषींनी जी विधी सांगितली ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण तीच विधी आज कलियुगात आपल्यालाही तारणार आहे. ऋषींनी सांगितले की हे व्रत करण्यासाठी राजाच असायला हवाय असे नाही, तर कोणताही सामान्य माणूस हे करू शकतो. मंडळी, आता नीट लक्ष देऊन ऐका, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ती विजया एकादशीची शास्त्रशुद्ध विधी. ज्या विधीने रामांना विजय मिळवून दिला, तीच विधी तुमची संकटे दूर करणार आहे. कलश कसा स्थापन करायचा, काय दान करायचे आणि जागरण कसे करायचे, हे सर्व आपण आता सविस्तर पाहणार आहोत. मंडळी, आता ऋषी बकदालभ्य यांनी प्रभू रामांना जो विधी सांगितला ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमच्याही घरात काही अडचणी असतील तर तुम्हीही हे अगदी लक्ष देऊन ऐका. ऋषी प्रेमाने म्हणाले, हे रघुनंदना, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीलाच या व्रताची सुरुवात करावी. प्रथम सुवर्ण, चांदी, तांबे किंवा अगदी मातीचा एक सुंदर कलश तयार करावा. तो कलश स्वच्छ पाण्याने भरावा आणि त्याला गंध, अक्षता लावून पवित्र करावे. त्या कलशावर आंब्याची किंवा अशोकाची 5 पाने ठेवावीत. ऋषी पुढे सांगू लागले, रामा, हा कलश नुसता जमिनीवर ठेवायचा नाही तर त्याखाली सप्त धान्य ठेवावे, कारण धान्य हे लक्ष्मीचे रूप आहे आणि पृथ्वीचे प्रतीक आहे. त्या धान्याच्या राशीवर तो कलश स्थापन करावा आणि त्या कलशाच्या वर भगवान श्री विष्णूंची सोन्याची किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे मूर्ती स्थापित करावी. बघा हा मंडळी, किती सुंदर आणि सात्विक विधी आहे. ऋषींनी पुढे स्पष्ट केले, एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर त्या कलशाची आणि भगवान विष्णूंची षोडशोपचारे पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसभर त्या कलशासमोर बसून भगवंताचे नामस्मरण करावे. रामा, नुसता उपवास करून चालणार नाही, तर त्या रात्री जागरण करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्या रात्री आपण झोपतो तेव्हा आपले नशीबही झोपते. पण एकादशीच्या रात्री जो जागा राहून हरीचे नाम घेतो त्याचे नशीब मात्र नक्कीच जागे होते. प्रभू श्रीराम एकाग्रतेने हे सर्व ऐकत होते. त्यांच्या मनात आता विजयाचा विश्वास निर्माण झाला होता. ऋषींनी सांगितले, द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून तो कलश आणि मूर्ती एखाद्या ज्ञानी ब्राह्मणाला दान करावी. रामा, जर तू हे व्रत तुझ्या सेनापतींसह करशील तर तुझा विजय निश्चित आहे. मंडळी, विचार करा, साक्षात मर्यादा पुरुषोत्तम, ज्यांना सृष्टीचे पालनहार म्हटले जाते, त्यांनी सुद्धा एका सामान्य भक्ताप्रमाणे मान झुकवून ही विधी ऐकली. त्यांनी असा विचार नाही केला की मी तर देव आहे, मला या मातीच्या कलशाची काय गरज. नाही, त्यांनी ऋषींच्या शब्दाचा पूर्ण मान राखला. आता वेळ आली होती कृतीची. प्रभू रामांनी हनुमानाला, सुग्रीवाला आणि जांबवंताला बोलावले आणि सांगितले की आपल्याला युद्ध शक्तीने नाही तर भक्तीने जिंकायचे आहे. त्या पवित्र समुद्रकिनारी जिथे लाटांचे तांडव चालू होते तिथे आता एक शांत आणि पवित्र वातावरण तयार झाले. एकादशीची तिथी जवळ आली होती.
वानर सेनेने तयारी सुरू केली. आता पुढे काय झाले? प्रभू रामांनी हे व्रत कसे पूर्ण केले आणि त्याचा परिणाम काय झाला? समुद्राने खरोखरच मार्ग दिला का? हे पाहताना तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर मग त्या अद्भुत क्षणाचे साक्षीदार होऊया. मंडळी, फाल्गुन महिन्यातील ती कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी उजाडली. दक्षिण समुद्राच्या त्या वालुकामय किनाऱ्यावर एक अलौकिक दृश्य दिसत होतं. साक्षात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि संपूर्ण वानरसेना त्या ऋषींनी सांगितलेल्या विधीमध्ये मग्न झाली होती. प्रभूंनी सप्तधान्यावर कलश स्थापित केला होता. भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर त्यांनी आपले नेत्र मिटले होते. वानरसेना, जी एरवी चंचल असते ना, ती आज हनुमानासारखी शांत आणि एकाग्र झाली होती. त्या दिवशी कुणीही अन्नाचा कण ग्रहण केला नाही. सर्वांच्या मुखी एकच जप होता, राम कृष्ण हरी आणि विष्णूंचे नामस्मरण. दिवस मावळला आणि रात्रीचा काळोख दाटून आला. समुद्राच्या लाटा जणू गर्जना करत प्रभूंच्या भक्तीची परीक्षा घेत होत्या. पण प्रभू राम ढळले नाहीत. त्यांनी रात्रभर जागरण केले. सीतेच्या आठवणीने मन व्याकुळ होत होतं, पण त्या व्याकुळतेना त्यांनी भक्तीचं रूप दिले. रात्रीच्या त्या शांततेत प्रभूंच्या मुखातून निघणारे मंत्रोच्चार जणू संपूर्ण ब्रह्मांडात प्रतिध्वनित होत होते. मंडळी, म्हणतात ना, जिथे खरी भक्ती असते तिथे भगवंत प्रसन्न होतोच. द्वादशीची पहाट झाली. सूर्याची पहिली किरणं समुद्राच्या पाण्यावर पडली आणि एक चमत्कार घडला. जो समुद्र कालपर्यंत रौद्र रूप धारण करून मार्ग देण्यास तयार नव्हता, तो समुद्र आता शांत झाला होता. प्रभू रामांनी ब्राह्मणाला कलश दान दिला आणि ऋषींचे आशीर्वाद घेतले. आणि त्याच क्षणी समुद्रातून साक्षात समुद्रदेव प्रगट झाले. त्यांनी प्रभूंच्या चरणी मस्तक टेकवले आणि मार्ग सुचवला. त्यांनी सांगितले की प्रभू, तुमच्या सेनेतील नल आणि नील या 2 वानरांमध्ये अशी शक्ती आहे की त्यांच्या स्पर्शाने दगड सुद्धा पाण्यावर तरंगतील. मग काय, संपूर्ण वानर सेनेत एक नवा उत्साह संचारला. जय श्रीरामच्या गर्जनेने आकाश दुमदुमून गेले. दगड आणले गेले, त्यावर प्रभू रामांचे नाव कोरले गेले आणि ते पाण्यात सोडले गेले. मंडळी, ज्या दगडांचे वजन अथांग होते ते प्रभूंच्या नावाच्या आणि विजया एकादशीच्या पुण्याईच्या जोरावर फुलांसारखे पाण्यावर तरंगू लागले. विजया एकादशीच्या त्या पुण्याचा हा प्रभाव होता की जो सेतू बांधायला वर्षानुवर्षे लागली असती, तो अवघ्या काही दिवसात पूर्ण झाला. प्रभू रामचंद्रांची सेना लंकेत पोहोचली. रावणासारख्या महाबलाढ्य असुराचा गर्व धुळीस मिळाला. विजया एकादशीने केवळ समुद्रावर विजय मिळवून दिला नाही, तर अधर्मावर धर्माचा झेंडा फडकवला. रावणाचा वध झाला आणि माता सीता मुक्त झाली. हा विजय केवळ शस्त्रांचा नव्हता, तर तो त्या एकादशीच्या व्रताचा आणि प्रभूंच्या श्रद्धेचा विजय होता. मंडळी, विचार करा, जर साक्षात देवाला जर यशासाठी व्रताची आणि तपाची जोड द्यावी लागली, तर आपण तर सामान्य माणसं आहोत. आपण जर आपल्या संकटात या एकादशीचा आधार घेतला तर आपला विजय का होणार नाही? नक्कीच होणार. पण ही कथा इथे संपत नाहीये. ही कथा आपल्याला आजही काहीतरी संदेश देतेय. आजच्या युगात आपला रावण कोण आणि आपला समुद्र कोणता हे समजून घेण्यासाठी या कथेचा शेवट ऐकणं खूप गरजेचं आहे. चला तर मग पाहूया. मंडळी, प्रभू रामचंद्रांनी विजया एकादशीच्या पुण्याईने रावणावर विजय मिळवला आणि अयोध्येत पुन्हा रामराज्य अवतरले. पण ही कथा फक्त त्रेतायुगापुरती मर्यादित नाही बरं का. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, हे राजन, जो मनुष्य या विजया एकादशीचे महात्म्य वाचतो किंवा नुसते श्रद्धेने ऐकतो ना, त्याला वाजपेय यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. जरा विचार करा मंडळी, वाजपेय यज्ञ करणे आजच्या काळात आपल्या कोणालाही शक्य आहे का? नाही. पण ही कथा केवळ श्रद्धेने ऐकल्याने आपल्याला तेच पुण्य मिळते, ही त्या भगवंताची किती मोठी कृपा आहे. म्हणूनच शास्त्रात या एकादशीला विजया म्हटले आहे, कारण ती हारलेल्या मनाला पुन्हा जिंकायची ताकद देते. आजच्या कलियुगात आपला समुद्र कोणता माहितीये? तर आपल्या आयुष्यात येणारी ही अनंत संकटे, कधी पैशांची नड, कधी आजारपण, तर कधी मनाची ही भयानक अशांती. आणि आपला रावण कोण? तर आपल्याच मनात दडलेला
काम, क्रोध, लोभ आणि अहंकार. जोपर्यंत आपण या अंतर्बाह्य शत्रूंवर विजय मिळवत नाही तोपर्यंत आपल्याला खरे सुख लाभणार नाही. ज्यांच्या आयुष्यात कामात यश मिळत नाहीये, ज्यांचे शत्रू वाढले आहेत किंवा ज्यांना विनाकारण कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, त्या सर्वांसाठी विजया एकादशी हे एक दिव्य वरदान आहे. वर्षातून एकदा येणारी ही तिथी आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून विजयाचा प्रकाश घेऊन येते. जर साक्षात भगवंत या व्रताने प्रसन्न होऊ शकतात तर तुमची संकटे का दूर होणार नाहीत? नक्कीच होणार. म्हणूनच जेव्हा जेव्हा विजया एकादशी येईल तेव्हा तुम्हीही प्रभू रामांचे स्मरण करून श्रद्धेने उपवास करा, नामस्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रामांसारखी नम्रता आपल्या अंगी बाणा. कारण जिथे नम्रता आणि भक्ती असते ना, तिथेच विजय असतो. मंडळी, पुराणिक मराठी या आपल्या आध्यात्मिक परिवाराचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? प्रभू रामांची ही कथा ऐकून तुमच्या मनात भक्तीचा दीप प्रज्वलित झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच मौल्यवान कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कारण कुणा एका संकटात सापडलेल्या व्यक्तीला जर या कथेमुळे मार्ग मिळाला ना तर त्याचे पुण्य तुम्हालाही लाभेल. अशाच शास्त्रशुद्ध आणि दुर्मिळ कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन आणि दिव्य कथेसह. तोपर्यंत प्रभू रामांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणा, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.